नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता चालू घडामोडीमध्ये पार्ट 2 भाग 2 आपण बघणार आहोत. वन लाइनर राजकीय घडामोडी. निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. प्ले स्टोर वर आपला ॲप आहे. माझं नाव सूरज गज्जलवार आहे. हे निर्मय सक्सेस अकॅडमीचा आपला ॲप आहे. ठीक आहे. याच्या ॲप प्ले स्टोर उपलब्ध आहे. नाव टाका, तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यावर वेगवेगळ्या बॅचेस आहे आणि आपल्या या करंट अफेअर्सच्या सिरीजला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. आपल्या यूट्यूब चॅनल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटून जाईल नवीन व्हिडिओ आल्यावर. आपण आता सिरीज लॉन्च करत आहोत पूर्ण वर्षभराची. हे जे वन लाईनर आहे ते 1 डिसेंबर 2024 पासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंतचं आहे. हे MPSC मध्ये 1-1.5 वर्षाचा करंट अफेअर्स विचारते. आता सर्व सरळ सेवा भरती, तलाठी भरती, सर्व भरती केल्यानंतर आता तुम्हाला करंट अफेअर्स करणे आहे म्हणजे करणंच आहे. पोलीस भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आता बघा, राज्यातील अधिकृत संवादाच्या केंद्रस्थानी मल्याळम भाषेला स्थान देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याने 6 ऑक्टोबर 2025 रोजी मल्याळम भाषा विधेयक सादर केले? केरळ या राज्याने मल्याळम भाषा विधेयक सादर केले. कोणत्या ठिकाणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास 30 सप्टेंबर 2025 रोजी मंत्रिमंडळास मान्यता देण्यात आली? पलटण, जिल्हा सातारा येथे मान्यता देण्यात आली. नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी किमान मतदानाच्या वय 18 वरून कितीवर कमी करण्याची घोषणा केली? 16 वर्ष कमी करण्याची घोषणा केली. कोण आहे पंतप्रधान? होती सुशीला कार्की, अंतरिम पंतप्रधान, नेपाळची. कोणत्या राज्याने राज्य सफाई कर्मचारी आयोगाची स्थापना केली? राज्य सफाई कर्मचारी आयोगाची स्थापना केली. बिहारने राज्य कर्मचारी आयोगाची स्थापना केली. कोणत्या राज्याने 10 ऑगस्ट 2025 रोजी रोंगपो येथे पहिला अम्मा सन्मान दिनानिमित्त नारी अदालत सुरू केली? सिक्कीम. कोणत्या राज्याने 10 ऑगस्ट 2025 रोजी रोंगपो येथे पहिल्या अम्मा सन्मान दिनानिमित्त नारी अदालत, कोणती अदालत? नारी अदालत सिक्कीम येथे झाली. हे विशेष विचारते, हे विचारू शकते. हे दोन इम्पॉर्टंट आहे. हे खूप सगळंच इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही चांगल्यानं ऐका, डबल व्हिडिओ बघा, डबल तुम्हाला लक्षात येईल. शहरी धोरण आयोग अर्बन पॉल्युशन कमिशन स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य केरळ आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कोणत्या राज्य विधानसभा निवडणुकीपासून इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रावरील मतपत्रिकावर उमेदवाराचे रंगीत फोटो प्रदर्शित केले जातील असे निवडणूक आयोगाने 17 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर केले? बिहारमध्ये आता जे इलेक्शन झालं ना, त्याच्यासाठी आहे. कोणत्या ठिकाणी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी खंडपीठाचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले? इटानगर, अरुणाचल प्रदेश. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठाचे उद्घाटन भारताचे न्यायाधीश भूषण गवई यांनी इटानगर, अरुणाचल प्रदेश येथे केले. कोणत्या राज्याच्या विधानसभेने मागासवर्गीयांना 42% आरक्षण लागू करण्यासाठी 31 ऑगस्ट 2025 रोजी पंचायत राज दुरुस्ती विधेयक 2025, नगरपालिका दुरुस्ती विधेयक 2025 एकमताने मंजूर केले? तेलंगणा. 26 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्य विधानसभेने बिहारमध्ये करण्यात असलेल्या मतदार यादीच्या विशेष सदन सुधारणाला विरोध करणारा ठराव मंजूर केला? झारखंड. जिल्हा न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते? केरळ. जिल्हा न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे AIचा वापर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे पहिले उच्च न्यायालय केरळ आहे. भाषांतराची सुविधा असलेली देशातील पहिली विधानसभा कोणती आहे? उत्तर प्रदेश. कोणत्या राज्याच्या निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल VVPAT हे मशीन वापरण्यात येणार नसल्याचे जाहीर केले? महाराष्ट्र. कोणत्या राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल हे मशीन वापरण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्राने जाहीर केले आहे? सध्या चर्चेत असलेला महादेवपुरा विधानसभा मतदारसंघ कोणत्या राज्यात आहे? हे लक्षात ठेवा. कर्नाटक, बेंगळुरू या राज्यात आहे. तिथं लोकसभा मतदारसंघ आहे. बंगळुरू मधला जो बँगलोर मधला मतदारसंघ आहे महादेवपूर आहे. आसाममधील कोणत्या समुदायाने अनुसूचित जमाती दर्जाची मागणी तीव्र केली आहे? मोरन. हे लक्षात ठेवा.
कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मागासवर्गीयांना 42% आरक्षण देण्यासाठी नवीन विधेयक सादर केले आहे? तेलंगणा. अभिनेता विजय थलापती यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली आहे? तमिळगा वेत्री कळगम अर्थात तामिळ विजय महासंघ हे त्यांनी हे केलं आहे. हे लक्षात ठेवा. हे विचारू शकते कारण की आता हे मुख्यमंत्री झाले आहे TVK. तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी धोरण 2025 कधी जारी केलं आहे? 31 जुलै 2025 रोजी धोरण जाहीर केले. महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष प्रोटेम स्पीकर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशात न्यायिक अधिकाऱ्याचे निवृत्तीचे वय 60 वरून किती वर्ष करण्यात आले? 61 वर्ष करण्यात आले. न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय 61 वर्ष झाले हे लक्षात ठेवा. बिहार मंत्रिमंडळाने राज्य सरकारच्या नोकऱ्यामध्ये महिलांना 35% आरक्षणासाठी अनिवार्य केले आहे. आदिवास तिचा जो आदिवास आहे ना ते आहे. महिलांना 35% अनिवार्य केले आहे. तिथल्या जे प्रॉपर जे लोकांना आहे. कर्नाटक मुख्यमंत्री मंत्री आणि आमदाराच्या पगाराला किती टक्के वाढीव मान्यता मिळालेली आहे? 100% मान्यता मिळालेली आहे. आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली आहे? दिब्रुगड इथे घोषणा करण्यात आली. अंदमान निकोबार येथील आदिम जारवा समुदायातील किती जणांना मतदार ओळखपत्रे प्रदान करण्यात आली आहे? 19 लोकांना. आदिम जारवा हे बघा. आदिम जारवा यांना गेलेले आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. 19 लोकांना हे करण्यात आलेले आहे. युनायटेड किंगडम मध्ये 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे वय 18 वरून किती वर्ष करण्यात येणार आहे? 16 वर्ष करण्यात येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मतदाराची पात्रता पडताळणीसाठी बिहारमध्ये कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? विशेष सखोल फेर तपासणी सर म्हणतात त्याला. आपल्या महाराष्ट्रातून सुरू झालेला आहे. 34व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत राष्ट्रीय विजेता म्हणून कोणत्या केंद्रीय विद्यालयाला घोषित करण्यात आलेले आहे? IIT खरगपूर येथील PM श्री केंद्रीय विद्यालय. IIT खरगपूर हे लक्षात ठेवा. IIT खरगपूर PM श्री केंद्रीय विद्यालय. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये राष्ट्रीय पक्षाला सर्वाधिक मिळाली आहे. BJP ला सर्वात जास्त मिळाली आहे देणगी. निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये सर्वांचे स्वागत आहे. ह्या ॲपवर जर तुम्हाला ॲप डाउनलोड करा. CET, TET, MPSC, UPSC बॅच आहे. निर्मय सक्सेस अकॅडमीचा नंबर आहे DMER आरोग्य भरती लेबोरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक. त्याच्यावर स्कॅन करा. हे तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.